सो हॅलो गाईज, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर आज आपण चाललेलो आहे लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी आणि आता वाजलेत 5:30 आणि आता आम्ही निघालो आहे घरातून. तर आता दाखवतो तुम्हाला पुढे. आता मित्रांनो वाजलेत 7 आणि अजून आम्ही इकडेच आहे, म्हणजे ऑन द वेच आहे. अजून 1-1.5 तास लागेल आम्हाला पोहोचायला. तर आजची रात्र पूर्ण आपण गणपती दर्शनच करणार आहे, तर तुम्हाला दाखवतो. मेन थिंग 7 दिवसाचे गणपती झालेत आणि आता 7 दिवसाच्या गणपती नंतर आम्ही चाललोय आणि गर्दी तर भरपूर असणार आहे. फोन पण केलेला मी 1-2 जणांना की दर्शनात, ते बोलले ये मग बघूया, कारण गर्दी जास्त वाढली आहे. 2 hours later. सो गाईज 5 मिनिटात दर्शन भेटलं आम्हाला. दर्शन देत 5 मिनिट. कसं झालं दर्शन? जबरदस्त दर्शन झालं आता आमचं आणि आता मी इकडून निघतोय. तर गाईस चिंतामणीचं पण आता दर्शन झालेलं आहे. तर गाईस आता आमचे 3 गणपतींचे दर्शन झालेले आहेत आणि नेहमीप्रमाणे मी गोप्रो हा माझ्या कारमध्ये विसरलेलो. काहीतरी बोलतात ना, काहीतरी होतच फिक्स. आता चाललोय आम्ही. तिचा तर विचार, हिला ऑफिस होतं सकाळी, तर तिचा विचार आहे की रिटर्न जावं. मुलं अजून 1-2 गणपती गणेश गल्ली करूया आणि परळला जाऊया. तर बघू आता तिकडे फोन लावून कोण आहे का ओळखीचं. वाजलेत 10:30. तर आता आमचं 3 गणपतींचं दर्शन झालंय. आता चाललोय गणेश गल्लीसाठी आणि आम्ही निघालेलो 7 वाजता. आता वाजले 10:30. सो फास्ट. तर फायनली मी आता गोप्रो पण काढला आहे, जो आपण मगाशी न्यायचं विसरलेलो लालबागला. भाई मुंबईत आल्यावर कळतं गणेशोत्सव फुल गर्दी आहे. राजाचं पण दर्शन झालंय. तर आपला मित्र सो गाईज फायनली आता आमचे दर्शन झालेले आहेत आणि आम्ही रिटर्न निघालोय घरी जायला. तर आता वाजलेत 11:30 आणि आम्ही 8 वाजता पोहोचलेलो लालबागमध्ये. तिकडे गाडी वगैरे लावली आणि त्यानंतर पहिलं आम्ही दर्शन घेतलं ते लालबागच्या राजाचं.
आणि लालबागच्या राजाला इथे मामा होते म्हणून आम्हाला लगेच दर्शन मिळालं. आणि आतमध्ये कसं फोन अलाउड नव्हता, त्यांनी खूप क्विक दर्शन दिलं. तर ते बोलले की फोन वगैरे जास्त काढू नका, त्यामुळे तिथले जास्त शॉट्स काढायला जमले नाही. मग आम्ही गेलो चिंतामणीला. चिंतामणीचं पण दर्शन आमचं 5 मिनिटात झालं. तिकडे थोडी गर्दी होती जास्त, पण ठीक आहे, झालं दर्शन, ते खूप मेन आहे. त्यानंतर मग आम्ही काळा चौकीचा महागणपतीला गेलो. तिकडे आपला मित्र होता जयेश शिंदे, त्याने 2 मिनिटात दर्शन दिलं आपल्याला. एकदम मस्त गणपतीजवळ, त्या मूर्तीजवळ आम्ही भरपूर वेळ थांबलो, बघत होतो, मस्त वाटलं. आणि मग नंतर तिकडून आम्ही याला गेलो, गणेश गल्लीला गेलो. गणेश गल्लीची मूर्ती मित्रांनो, या वर्षीची मूर्ती सगळ्यात बेस्ट आहे आणि ती मूर्ती बघून खूप भारी वाटलं. बाकी मजा तर आलीच. त्यानंतर तेजूकाळाला पण गेलो. तेजूकाळाचा गणपती जो होता तो बघण्यासारखा या वर्षीचा, उभी मूर्ती आहे पूर्ण. आणि आपला विसर्जनाचा ब्लॉग पण येणार आहे, त्यामध्ये पण सगळ्या मूर्त्या आपण कव्हर करणार आहोत. बोला गणपती बाप्पा. तसंच भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा हे व्हिडिओ जास्तीत जास्त.